काल जे 3 ग्रुप मी केले होते, तर त्या ग्रुपने आपल्या वर्गामध्ये जायचंय, आपले जे प्रशिक्षक असतील त्यांच्यासोबत. आता वर्गामध्ये जाऊन काय करायचंय, तर वर्गामध्ये आपल्यातील एक जण उपक्रम घेईल, जसा आपण आपल्या वर्गामध्ये घेतो तसा. म्हणजे मुलं आपल्या ग्रुपमध्ये 12 लोक असतील, सहकारी आपले असतील, तर त्यातला एक शिक्षक असेल, एक निरीक्षक असेल. निरीक्षण करताना काय गोष्टी बघायच्या, या काल तुम्हाला सांगितलेल्या. आता उपक्रमाचं प्रास्ताविक केलं का, उपक्रमाच्या सूचना स्पष्ट दिल्या का, उपक्रमामध्ये जोडी गट रचनेचं संचलन योग्य पद्धतीने केलं का. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षकांचं बोलणं कमी होतं का. आणि शेवटी संपूर्ण वर्ग चर्चा घेतली का शिक्षकांनी, आणि घरी करायची कृती दिली का. अशी एक प्रोसेस आहे. एवढंच आपण आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायचं आणि त्याच्या आधारे ऑब्झर्वेशन ते करायचं. हे बघा, फोटो काढून घ्या वाटलं असतं. ओके. एक जणाला उपक्रम सादरीकरणाला वेळ असेल 15 ते 18 मिनिटं. उपक्रम घ्यायचा आहे, जसं जोडी सांगितली, गट सांगितली, आणि बाकीचे पण मंडळी त्या वर्गातील मुलं व्हा. आजच्या दिवसासाठी अनुभव घेऊ आपण परत त्या आपल्या वर्गामध्ये जाण्याचा आणि शिक्षकांसोबतचा इंटरॅक्शन करण्याचा. ओके. ग्रुप नंबर 1 काल कोणता होता, तुम्ही इथं. हां, ग्रुप नंबर 1 इथंच थांबा. मयूर सर आणि सुनील महामुनी सर असतील तुमच्यासोबत इथं. ग्रुप नंबर 1 इथंच राहील. ग्रुप नंबर 2 वरती रूम आहे ना. हां, रूम नंबर किती तो वरती सांगा. ग्रुप नंबर 2 आपल्या तेजश्री मॅडम राहतील तुमच्यासोबत. ग्रुप नंबर 2 सोबत तेजश्री मॅडम आणि पेडणेकर मॅडम. तुम्ही ग्रुप नंबर 2 सोबत जाईल. त्यानंतर ग्रुप नंबर 3, ग्रुप नंबर 3ने वरती जायचं सरांसोबत, तिथं मी येईल तुमच्या वर्गामध्ये. ग्रुप नंबर 3 वरतीच जायचं आहे. रूम नंबर सांगा त्यांना, वरती जा लगेच सांगा. ह्या सरांसोबत जा, सर तुम्हाला 2 ग्रुपला 2 वेगवेगळ्या रूम देतील. आता हा उपक्रम घेताना आतापर्यंत आपण काय काय शिकलो, मूल्यवर्धनची कौशल्य, तंत्र, ह्या सगळ्यांचा वापर करायचा. थोडी चर्चा, गटचर्चा, त्याच्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे कशा सूचना आपण देणार, तर तुम्ही जोड्या केल्या, गट केल्यानंतर त्यांना वेळ देता, चर्चा करा. तर तिथे तुम्हाला वेळ जास्त द्यायचा नाही. अगदी अर्धा मिनिटाचा वेळ देऊ, कारण आपण असं कन्सिडर करू की आपण सगळे ती चर्चा झाली नाही. आणि मग पुढे प्रश्न तुम्ही विचारा, सादरीकरण घ्या. सादरीकरणामध्ये सगळ्यांचं सादरीकरण घेणं आवश्यक नाही. काही जणांना पुढे बोलवा, एका दुसऱ्यांना प्रश्न विचारा, तिथे तुमचा वेळ द्यायचा. फक्त तुम्हाला मॅन्डेटरी काय आहे, तर उपक्रमामध्ये दिलेल्या शिक्षक सूचना ज्या पायऱ्या आहेत, 1 2 3 4 5 6, प्रत्येक उपक्रमाला वेगवेगळ्या आहेत. तर त्या प्रत्येक पायऱ्या स्टेप बाय स्टेप फॉलो करणं हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे त्या आपल्याला करायच्याच आहे, तरच आपली अध्ययन निष्पत्ती पूर्ण होणार. त्यामुळे त्या पायऱ्या फॉलो करणं. दुसरं, उपक्रमाची सुरुवात उपक्रमात दिलेली नाही, त्यामुळे त्याचा विचार तुम्ही करा की त्या उपक्रमाचा अध्ययन निष्पत्तीला पूरक अशी काय सुरुवात असू शकते. पण ती सुरुवात खूप मोठी नको, म्हणजे उपक्रम छोटा, सुरुवातच मोठी आहे असं नको व्हायला. तर सुरुवात अगदी 1-1.5 मिनिटाची ती सुरुवात असावी. एखादा प्रसंग सांगितलाय, एखादं गाणं घेतलंय, खेळ घेतलाय, गोष्ट सांगितलेली आहे, प्रश्न विचारलेला आहे, पूर्वज्ञानाला धरून असं सुरुवात असू शकते. त्याच्यामुळे त्या सुरुवातीवर फोकस करायचा. आणि त्याचा समारोपासाठी आपण संपूर्ण वर्ग चर्चा वापरतो, जी आपण काल पाहिली. प्रत्येक उपक्रमाच्या शेवटी एक प्रश्न दिलेला असतो, तो सगळ्या वर्गाला उद्देशून विचारायचा असतो, त्याच्यात जोडीगट करायचं नसतं. तर तो प्रश्न तुम्ही संपूर्ण वर्ग चर्चेच्या माध्यमातून कसा विचारणार, कारण त्या प्रश्नानंतरच तुम्हाला स्पष्ट होणार आहे की उपक्रमाची अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये आली आहे की नाही. असेच सगळे प्रश्न. म्हणजे तुम्ही तुमचे उपक्रम जर आता बघितले आणि त्यातला शेवटची जी स्टेप असेल, सेकंड लास्ट किंवा लास्ट, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, वर्गाला मुलांना विचारा असं म्हणून एक प्रश्न दिला. त्या प्रश्नातूनच खरं आपल्या उपक्रमाचं सगळं जे उद्देश आहे तो लक्षात येतो. त्यामुळे तो प्रश्न महत्त्वाचा आहे. मधले प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता जोड्या करताना काय सूचना द्यायच्या, गट करताना काय सूचना द्यायच्या, कसं बसवायचंय त्यांना, अंतर कसं असलं पाहिजे, सुलभकाची भूमिका काय आहे, ते आपण जी चर्चा केली होती की काय काय असणार आहे का. मग नुसतं उभं राहायचंय का, फिरायचंय का, बोलायचंय का,
मुलांना कसे प्रश्न विचारायचे, उत्तरिका, वेट टाइम द्यायचा आहे का, नो हँडचा वापर करायचा आहे का, किंवा शांतता संकेत गरजेनुसार, बरं का, आवश्यकता नसेल तर वापरला नाहीतरी चालेल, किंवा वर्ग नियम आहेत आपल्या वर्गात. आता आपण असं कन्सिडर करायचं की आपल्या वर्गाचे काहीतरी नियम ठरले आणि तुम्ही ऐन वेळेस एखादा नियम घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. असं आपण गृहीत धरू की तो नियम आहे, पण तुम्ही त्या नियमाची आठवण करून देताय का, तिथे आवश्यकता तुम्हाला पडते, म्हणजे वर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टीने. हा सगळा विचार तुम्हाला उपक्रम घेताना करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला आणखी 5 मिनिटं हवेत का थोडा विचार करायला, सुरू करायचं. एकदा उपक्रम पहा, तुमचं लेसन प्लॅन तयार करा. नमस्कार. अरे काय सगळे, काय तुम्हाला चेहऱ्यावर जागरण वाटतंय जरा? हा, झोपण्याची झाली नाही का बरोबर? काय सुरेश, बघ माझ्याकडे बघ. ओके, चला आपण थोडं टाळ्या वाजूया जोरात, वर जोरात, गालाला मारा जोरात, आवाज येऊ द्या. नाही लागत, टाळ्या वाजवा. बर, हे बघा आपण मित्रांनो, आपण काल काय पाहिलं होतं, स्क्रीनवर आपण सगळं काही अभ्यास केला होता, डिजिटल अभ्यास केला होता आपण, बरोबर? तो आपल्या उपयोगाचा होता. पण कधी कधी अशा काही गोष्टी होतात की त्या गोष्टी ह्या डिजिटल साधनांमुळे आपल्याला खूप त्रासदायक ठरतात. ओके, मग मोबाईल, डिजिटल गेम, व्हिडिओ गेम, लॅपटॉपवर जास्तीत जास्त बसणं, ह्या कारणांमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या डोळ्यांना त्रास होतो, आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून बघा, ही कशी डोळे चोळते बघा. मग हां बघा, आता आपण मग एक काम करू, तुमचे मी गट करतो आणि त्या गटामध्ये मी तुम्हाला सांगतो. तर मी तुम्हाला आज स्क्रीन टाईम ह्याविषयी तुम्हाला काही सांगणार आहे आणि तो आपण त्या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहोत. ठीक आहे, आता मी 1 ते 4 असे नंबर सांगेल, ते तुम्ही बोलायचे आहेत आणि त्यानुसार आपण गट करणार आहोत. हां, बोलायचा 1, 2, 3, 4. हां, आता एक जे असतील ते एका ठिकाणी करा, 2 वाले 2चा गट करा, 3 वाले 3चा आणि 4 वाले 4चा. या बरं गटामध्ये या सगळ्यांनी. विजय, बसले सगळे? मी तुम्हाला आता, तुम्हाला चित्र आवडतात की नाही? तुला कोणती आवडतात? मला सगळे आवडतात. तुला रे सचिन? मला झाडांची. अरे वा, तुला? रोबोटचं. तुला? फुलांचं. तुला? हो हो, क्रिकेटर. तुला? पक्षी. व्हेरी गुड. तुला? कोणते प्राणी? पाळीव म्हणजे? व्हेरी गुड. तू काय पाळलंय घरी? माझ्या घरी कुत्रा आहे. अरे वा. तुझ्याकडे? तुला कसलं चित्र आवडतं? मोराचं. व्हेरी गुड. तुला? व्हेरी गुड, म्हणजे देखावा आवडतो तुला. छान. तुला? हां, फिल्म ॲक्टर. वा वा वा, बरोबर. तुला? पानं फुलांची. गुड. तुला? फुलपाखरांची. बघा, तुम्हाला सगळ्यांना निसर्गातल्या गोष्टी आवडतात, तुम्हाला छान छान गोष्टी आवडतात, तुम्हाला पाळीव प्राणी आवडतात. पण मी तुम्हाला काही चित्र देणार आहे, ते तुम्हाला बघायचं आहे आणि मी त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ते तुम्ही मला सांगायचं आहे. जे जे प्रश्न विचाराल ते ते. हा तुमच्या गटाला एक चित्र, तुमच्या गटाला दुसरं चित्र, तुमच्या गटाला एक आणि तुमच्या गटाला एक. तुम्हाला मी मोजून 1 मिनिट देतो. 1 ते 2 मिनिटात तुम्ही चित्र बघा आणि मी प्रश्न विचारेल ते सांगायचं. सगळ्यांनी बघा, ग्रुपमध्ये काम करायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी चर्चा करताना बघायचं चित्र. हां, कुठलं? तो गेम येतो. हां, ती बसून पाहते. हां,
एकसारखी टी व्ही पाहते ती, हे सांगायचं आहे. हां, चला झालं, चित्र पाहिलं. चला आता गटातील मी प्रत्येकाला विचारणार आहे. तुमचा गट प्रमुख आहे ना, कोण चला ठीक आहे. आता मला चित्राबद्दल सांगायचं आहे. तू काय काय पाहिलं, तुम्ही काय सर हे एका मोबाईलचं चित्र आहे बरं आणि चित्रात मोबाईल ऑन केल्यानंतर जी पहिली स्क्रीन दिसते ना, बरं ती स्क्रीन जशी दिसते तसं हे चित्र दिसतंय. इथे आपल्याला ॲप्स चालू करता येतात, हे कॅन्सल व्हेरी गुड, खूप हुशार आहे, तुला सगळे चिन्ह माहिती आहेत. सर्च करता येतं. व्हेरी गुड. म्हणजे हे पहिल्या गटाकडे कोणतं चित्र होतं, मोबाईलचं. हां, कुठलं होतं, मोबाईल. तर बघा यांच्याकडे मोबाईल आहे. हां, मोबाईलचा उपयोग काय बरं तू सांग रा मगन. फोनवर बोलण्यासाठी. व्हेरी गुड. व्हिडिओ बघण्यासाठी. मेसेज, फोटो पाठवणं, अभ्यास करण्यासाठी. व्हेरी गुड. अभ्यास करण्यासाठी, फोटो पाठवणं. मॅसेज करण्यासाठी. व्हेरी गुड. हां चला, व्हेरी गुड. म्हणजे मोबाईलचा काय उपयोग आहे त्यांनी आपल्याला सांगितलं. दुसरं चित्र कम्प्युटरचं चित्र आहे, बरोबर. याचा काय काय उपयोग होतो बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड. व्हेरी. राहुल तू. गेम खेळू शकतो. व्हेरी गुड, गेम खेळू शकतो. बरं, तुला टी व्ही पाहता येईल त्याच्यावर. व्हेरी गुड. बघा, तर दुसरं चित्र कसलं आहे, कम्प्युटर. याला आपण म्हणतो संगणक पण म्हणतो, बरोबर. हां, दुसरं चित्र कसलं आहे, संगणक. आणि याचा उपयोग आपल्याला या गटाने सांगितला. हां, छान, टाळ्या वाजवा बरं यांच्यासाठी. व्हेरी गुड. या गटाने पण आपल्याला छान सांगितलं होतं, यांच्यासाठी पण टाळ्या. व्हेरी गुड. चला तुमचा गट, सुरेश, विजय. हां सर आमच्याकडे जे चित्र आहे ना, हां ते व्हिडिओ गेमचं आहे. आमच्याकडे जे चित्र आहे ना, ते व्हिडिओ गेमचे आहे. व्हिडिओ गेमचं आहे. म्हणजे आहे ना सर. बघा यांच्याकडे कसलं चित्र आहे, व्हिडिओ गेम. लॅपटॉप. हां, लॅपटॉपवर ते व्हिडिओ गेम त्याने सांगितला. तू खेळतो घरी. बरं बरं बरं, त्याला लॅपटॉप पण म्हणतात. हां, व्हेरी गुड. म्हणजे तू लॅपटॉपचाही तो वापर करतो आणि त्याच्यावर गेम पण खेळतो. अजून काय काय उपयोग होतो याचा. त्या गेममध्ये मजा येते. व्हेरी गुड, मजा येते. शेवटी ना तिथे पोचलं की मग तिथे एक टार्गेट कम्प्लीट होण्याचा विन होतो. व्हेरी गुड, खूप छान सांगितलं. म्हणजे हा काय 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 म्हणू शकतो आपण याला, गेम, टी व्ही गेम क्या सॉरी कम्प्युटरवर खेळला जाणारा गेम. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हां, ठीक आहे. आता हे ह्याच्यावर पण गेम खेळतात. हां, यांनी खूप छान माहिती आपल्याला सांगितली. आता चौथा गट आहे. चला तुमच्याकडे कसलं चित्र आहे, टी व्ही. त्याच्यासमोर कोण आहे, मुलगी आहे सर, ती मुलगी. बरं. बघा झोपली आहे, तिच्या हातात रिमोट आहे सर, तिच्या हातात रिमोट आहे. आणि सोफ्यावर झोपून झोपून ती टीव्ही पाहते. व्हेरी गुड. सोफ्यावर बसून बसून झोपून झोपून ती टी व्ही पाहते. हे बघा, एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती सोफ्यावर बसून बसून टी व्ही पाहते. हां, म्हणजे आता शेवटचं साधन तुम्ही कोणतं आहे, टी व्ही. मोठा टीव्ही सर. मोठा टी व्ही तुमच्याकडे मोठा आहे ना, छान छान आहे की नाही. बरं, तर आपण हा शेवटचा डिव्हाइस पहिला होता टी व्ही. ओके. बघा आपल्या वर्गात पण आहे. एका वेळेस आपण बोलूया म्हणजे आपल्याला समजेल. हां, बघा ह्या गटाकडे मोबाईल होता, ह्या गटाकडे संगणक कॉम्प्युटर होतं, या गटाकडे लॅपटॉप होता, ते व्हिडिओ गेम खेळत होते. या गटाकडे काय होतं, टी व्ही. आता आपण चौथीच्या पाठातलं स्क्रीन टाईम
पान नंबर 20-21 काढा बरं. आणि ते सगळे चित्र बघा. मी पहिल्या गटाला पहिल्या चित्राबद्दल विचारेल. सगळ्यांनी चित्र बघा, सगळे चित्र बघा. हे सगळं तुम्ही करतात घरी किंवा करत नसाल, पण तरी आपल्याला या ठिकाणी हे बघायचं आहे. चला, तुमच्या गटातलं पहिलं चित्र मला कोण वाचून दाखवतं? हां, उभं राहून सांग. ऐका रे, हिच्याकडे लक्ष द्या. गुंजन घरी असली की नेहमी टीव्ही बघते. ती जेवताना आणि घरचा अभ्यास करतानाही टीव्ही बघते. बरोबर. उभी राहा. आता गुंजन घरी असली की टी व्ही बघते आणि जेवताना आणि घरचा अभ्यास करतानाही टी व्ही बघते. किती वेळ टी व्ही बघते ती? तर मला सांगा, हे तिचं टी व्ही बघणं कोणीही हातवर करून सांगायचं नाही, मी ज्याला विचारेल त्याने. तर हे इतका वेळ टी व्ही पाहणं योग्य आहे का? नाही सर, डोळे दुखतात त्याच्यामुळे. व्हेरी गुड. त्याच्याने काय होतं? डोळे दुखतात. तू सांग बरं, काय होतं त्याच्याने? सर बस. कधी कधी डोकं पण दुखायला लागतं. डोकं पण दुखायला लागतं. म्हणजे बघा, बसून बसून टी व्ही पाहिल्याने डोकं पण दुखतं. व्हेरी गुड. अजून काय होतं? झोप लागत नाही. बघा, त्यांनी आधी सांगितलं त्याचं मोबाईलचा उपयोग पण होता, पण आता टी व्ही बघताना पण त्यांनी दुष्परिणाम सांगितले. काय काय होतं? डोकं दुखतं, नंतर डोळे दुखतात, नंतर झोप येत नाही. आणि ज्यावेळेस असं आपण बसून बघतो ना टी व्ही, त्यावेळेस काय होतं? पाठ दुखते. मग एवढा वेळ टी व्ही पाहणं योग्य आहे का? एवढा वेळ टी व्ही पाहणं योग्य आहे का? काय? म्हणजेच टी व्ही समोर एवढा वेळ द्यायचा का? एवढं तुम्ही बघणार का? अगदी बरोबर. म्हणजे जशी ती गुंजन करते तसं तुम्ही करणार का? व्हेरी गुड. म्हणजे तिचा टी व्हीचा स्क्रीन टाईम आपण कमी करायचा. व्हेरी गुड. सचिन, चला दुसरा गट, दुसरा चित्र. कसलं चित्र आहे बरं? वाचायचं. वाच. उभा राहून वाच. इथे हा, इथे 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 आणि त्याचे मित्र त्याच्या वडिलांच्या इथं इथं. अरे तू बोल ना. दर रविवारी तन्मय आणि त्याचे मित्र त्याच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कार्टून बघतात. स्नॅक्स खात खात कार्टून बघण्यात त्यांचे तासनतास निघून जातात. व्हेरी गुड. आता मला सांगा, हे दुसरं चित्र आहे. तन्मय आणि त्याचे मित्र काय करतात? कार्टून बघतात. आता मग या गटाला विचारूया आपण. आणि त्यानंतर मग काय होतं? कसे कार्टून बघतात ते? स्नॅक्स खात खात. अजून? मग त्यांचं असं वागणं योग्य आहे का? का नाही योग्य आहे? अभ्यासात लक्ष राहत नाही, बाहेर पण जात नाही. व्हेरी गुड. व्यायाम पण होत नाही. व्हेरी गुड. एका ठिकाणीच बसून राहतात दिवसभर. म्हणजे बघा, तासन तास ज्या वेळेस ते पाहतात, खात पण राहतात आणि बघतही राहतात. मग ते एकसारखं बघितल्याने काय होईल? व्हेरी गुड. काय होईल? डोळे दुखतात. असं कोणी बघतं का तुमच्या वर्गात? तुमच्या घरी कोणी बघतं का तासन तास? बरं, ते आपण तिलाही विचारू. असं बघायचं नाही बेटा, चुकीचं आहे. हां, व्हेरी गुड. आपण म्हणजे काय? तासन तासच आपण जे गेम खेळतो त्याच्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो, आरोग्यालाही त्रास होतो. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला, तिसरा गट. तिसरं वाचा. तिसरं नाही, फोनचं घ्या. वरूणची ताई रोज रात्री फोनवर तासनतास तिच्या मैत्रिणीशी बोलते. बघा, वरूणच्या ताईचं वागणं योग्य आहे का? नाही. का नाही योग्य? जास्त वेळ फोनवर बोलते. एवढं वेळ फोनवर बोलणं योग्य आहे का? जास्त फोनवर बोलले तर काय होतं? कान दुखतो. अजून? बहिरापणा येतो. अजून? बरं, मग त्या फ्लॅशने काय होईल तिच्या डोळ्यांना? हा, व्हेरी गुड. डोळे
बघा तिला रात्री उशीर होईल झोपायला, मग झोप पण पूर्ण होणार नाही. आणि शाळेत जायला उशीर होईल, तिला झोप येणार नाही, तिचे डोळे दुखतील, तिला त्रास होईल, ती शाळेत झोपेल. बघा बरोबर सांगतोय. मग तुमच्यापैकी असं कोणी तासन तास बोलतं का? तास ऐका सर सगळे माझंच नाव सांगतायत सर. बस खाली. हे बघा, कोणी जर काय बघत असेल तर तिच्या चुकीतनं आपण काही दुरुस्त करतो का याचा विचार करायचा. तिला पण आपण शिकवणार आहे, ती पण दुरुस्त करणार आहे. ओके, म्हणून आधी आपण स्वतः दुरुस्त व्हायचं बेटा. हां, आपण जास्त वेळ मोबाईलमध्ये पाहायचं नाही, जास्त वेळ बोलायचं नाही, तासन तास बोलायचं नाही. मोबाईल गरम होतो त्याच्याने. कोणाच्या घरी झालं आहे का असं मोबाईल गरम झाला आणि फुटला आहे? काय बोलतो खरं? बघा, म्हणजे एवढा तासन तास जर तुम्ही मोबाईलचा वापर केला, तो पाहिला, तर ते किती दुष्परिणाम होतात हे तुम्हीच सांगितलं. मग असं तासन तास मोबाईल बघणार का? व्हेरी गुड, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आता पुढचं शेवटचं चित्र. ठीक आहे नाही याचं. हां वाच. लियाम दररोज संध्याकाळी संगणकावर गेम खेळतो. त्याचे मित्र त्याला बाहेर खेळायला बोलवतात, पण तो खेळायला जात नाही. बरं, पहिल्याच गटाने मला उत्तर द्यायचं. लियामचं हे वागणं योग्य आहे का? मग लियामला तुम्ही काय सांगणार? गेम खेळायचा ना. गेम बाहेर खेळायला जायचं. बाहेर खेळल्याचे फायदे काय बरं? व्यायाम होतो. तर मी सांगू, बोल. मित्रांमध्ये खुश राहतात. मित्रांमध्ये खुश राहतात, हे सगळं तुम्ही सांगताय. म्हणजे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. मग तुम्ही तासन तास गेम खेळणार का? व्हेरी गुड, टाळ्या वाजवायच्यासाठी. हे बघा, बाहेर जातो त्याच्या मित्रांमध्ये आणि त्याच्या मित्रांमध्ये मी गेमच खेळत असतो. बरोबर. असं करायचं नाही बेटा. आता बघा, तुम्ही सर्वांनी चारही गटांनी, ठीक आहे रे, ठीक आहे. आपण एक लक्षात घ्या बाळांनो, आपण कधी एकमेकांबद्दल सांगायचं नाही. आपण आधी त्या गोष्टीतनं शिकायचं आणि आपल्या वर्तनानं दुसरा शिकेल. म्हणून कोणाचं चुगली करायची नाही. तो बरोबर तुम्हाला पाहून सुधरेल. बरोबर की नाही? हां, आता सगळ्यांना मी सामूहिक विचारतो. सगळे गट आता मी एकत्र आणतो. हां, सगळ्यांना माझा प्रश्न असेल. हां, ज्याला विचारेल त्याने उत्तर द्यायचं. गुंजन घरी नेहमी टी व्ही बघायची, जेवताना पण आणि अभ्यास करतानाही टी व्ही बघायची. तर ते तिचं वागणं योग्य होतं का? काय? बरं, तुम्ही गुंजनला काय सांगणार? मगन उभं राहून सांग, जोरात सांग. तू घरी जाऊन ज्यावेळेस तू जेवण करशील त्यावेळेस टीव्ही बंद करून तू जेवण कर, जास्त टीव्ही बघू नको. व्हेरी गुड, छान सांगितलं उत्तर. म्हणजे तिला ते सांगतील आणि तसं तुम्ही जेव्हा तिला सांगणार तसं आपण पण वागायला पाहिजे. नाहीतर आपण तासन तास टी व्ही बघू, आपण तिला सांगू जास्त टी व्ही बघू नको. मग हे योग्य आहे का? व्हेरी गुड. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तन्मय हा लॅपटॉपवर खेळतो, तर त्याचं ते खेळणं योग्य आहे का? सचिन, त्याला काय सांगणार तू? बरं, तू करशील तसं? काय करशील? कुठे? सर तो जास्त गेम खेळतो. लॅपटॉपवर जास्त बसणार नाही, खेळणार नाही. त्याच्याने लॅपटॉपच मी खेळते. अरे वा, बरं बरं बरं, थांब मी जाऊन येईल, तिच्या घरी जाऊन येईल, तिच्या पप्पांना सांगेल. पण तुम्ही एकमेकांचं नाव सांगायचं. आधी कोणी शिकायचं? कोणी शिकायचं आधी, नंतर काय करायचं? हां, व्हेरी गुड. आता पुढचं चित्र होतं की वरुणची ताई रोज रात्रभर तिच्या मैत्रिणीशी बोलायची. तिचं वागणं हे योग्य होतं का? मग तुम्ही तिला काय सांगणार विजय?
ये इथे. तुझ्या मैत्रिणीशी बोलताना जर आवश्यकता असेल तेवढंच बोल. Very जास्त good. वेळ बोलशील तर तुलाच त्रास होईल व्हेरी गुड. असं सांगितलं. बरोबर. आणि अजून तासनतास जर ती व्हिडिओ पाहिल किंवा मोबाईल बघेल तर काय होईल तिच्या डोळ्यांना? डोळ्यांना त्रास होईल, तुझ्या बरोबर. कानाला त्रास होईल, तुझं डोकं पण दुखेल. व्हेरी गुड. शाब्बास. बस खाली. व्हेरी गुड. पुढचं आपण चित्र पाहिलं होतं. लियाम हा कॉम्प्युटरवर गेम खेळतो, बाहेर खेळायला जात नाही. बरोबर. तर त्याने बाहेर खेळायला जायला पाहिजे का नको सुरेश? तू जातो खेळायला? व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्यासाठी. तुम्ही पण जायचं, तुम्ही पण बाहेर खेळायला जायचं. जास्त व्हिडिओ गेम खेळायचा नाही. त्याच्याने काय होईल? जास्त करून तुमच्या पाठीला मानेला त्रास होईल आणि डोळ्यांना पण इजा होईल. व्हेरी गुड. आणि पुढचा व्हिडिओ पाहिला होता आपण. पुढचा एक चित्र होतं. राकेश हा ॲक्शन व्हिडिओ खेळतो. तर आता हे ॲक्शन व्हिडिओ खेळल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात बरं राकेशवर? चेतना? त्याच्याने हिंसक होईल, त्याला मारावंसं वाटेल दुसऱ्याला, व्हेरी गुड. असं जेव्हा आपण गेम भांडतो, चिडखोर होतो. चिडचिड करतो, भाऊ बहिणींशी भांडण करतो, सर आणि वर्गामध्ये काय होतं, इतका संताप येतो संताप येतो. व्हेरी गुड. पण नाही सर तो. काय होईल अजून? तो तिथे बघितलेल्या त्या ऍक्शन्स असतात ना ते मित्रांवर ट्राय करतो, मित्रांना मारतो. व्हेरी गुड. अशा प्रकारे तो हत्यार वापरण्याचा प्रयत्न करतो. हत्यार वापरू शकतो. मग ते योग्य आहे का त्याचं? इतका वेळ गेम खेळणं योग्य आहे का? सर मी एक सांगू का? सांग. तू बस खाली. अक्षय कुमारचा पिक्चर पाहतो ना, उभं राहून सांग. माझा भाऊ अक्षय कुमारचा पिक्चर पाहतो ना, मग ते स्टंट करतात ना सर, तो पण तसे स्टंट करतो. मग हे त्याचं चांगलं आहे का? तू त्याला शिकवशील की नाही? पण तू त्याला शिकवशील आणि तू पाहशील का नंतर? मी थोडासा वेळ पाहते. जास्त पाहायचा नाही, जास्त गेम खेळायचा. मी कॉमेडी पिक्चर पाहते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा आता प्रत्येकजण आपापल्यापणे वेगवेगळं काम करतो. मग आपण याच्यात पाहिलं जास्त स्क्रीन टाईमचा दुष्परिणाम. काय काय होतो दुष्परिणाम? एकेकाने पटापट सांगा. डोळे खराब होतात, डोकं दुखतं, अभ्यासात लक्ष लागत नाही. तुझं लक्ष कुठं होतं? व्यायाम होत नाही. खाण्यावर सुद्धा परिणाम होतो. खाण्यावर परिणाम होतो. व्हेरी गुड. आहार चांगला राहत नाही, नवीन मित्र भेटत नाही, अभ्यासावर दुर्लक्ष. बघा तुम्हीच सांगताय सगळं. चिडचिड होते, मानपाट दुखते, परत तुझं एकच उत्तर शाळेत झोपतो. सर पैसे पण लागतात रिचार्ज टाकायला. हा पैसेही लागतात म्हणजे आर्थिक भुर्दंड आपल्या पप्पांना होतो. अजून सर झोप पण लागत नाही. झोप पण लागत नाही म्हणजे आपली त्याला म्हणतात निद्रानाश. तुम्हाला मोठ्या इयत्तेमध्ये तर निद्रानाश एकलकोंडा होतो. आणि शेवटी सर ती शाळेतली वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं वाचायला दिलेली असतात ना, ती पण वाचली जाते. ती पण वाचली जात नाही. आणि असं पुन्हा जेव्हा बसला ना बोलत पण नाही, बोलत गेमच खेळत. एकलकोंडा असतो म्हणजेच मित्र पण. लागून जातं सर, बसले बसले असंच करत राहतात. हा बघा काही काही इतके भयंकर परिणाम होतात. सर माझ्या पप्पांनी सांगितलं होतं मला, ते कोणत्या तरी एका गेमचं नाव आहे मला आठवत नाही सर, तो गेम खेळल्याने म्हणे मुलं मरून पण जातात. हो. तर आता तो गेम कसं आहे तो आपण इथं बोलायचा नाही आणि त्याची पब्लिसिटी पण जास्त करायची नाही. वाईट गोष्टी खेळायच्या नाही. तुमच्या वडिलांना सगळं काही सांगायचं. एकसारखा मोबाईल पाहायचा, एकसारखा टी व्ही गेम खेळायचा, सतत आपण लॅपटॉपवर राहायचं, संगणकावर जास्त वेळ बसायचं. जर अगदी बरोबर. मी जो तुम्हाला अभ्यास देतो तेवढा वेळ पाहायचा आणि बाजूला ठेवायचा. हां तुम्ही किती आगाऊ असतात याची उदाहरणं आहेत आपल्याकडे. तुम्ही मोबाईलवर खेळता खेळता गेम पण खेळायला लागतात. मग हे चांगलं आहे का? हे मगन तुला मी अभ्यास दिला होता, हिला पण दिला होता. तुम्ही अभ्यास करता करता काय केलं? हा मोबाईल बघत होता आणि पप्पांना काय सांगतात? सरांनी अभ्यास दिला. बघा हे सगळे दुष्परिणाम जास्त स्क्रीन टाईमने होतात. याच्याने डोळे पण जातात. मित्रांनो आपल्याला परमेश्वराने इतकं सुंदर असं दान दिलं आहे डोळ्यांचं.
आपण ही सृष्टी पाहू शकतो. जर आपल्याला डोळे नसतील तर परमेश्वराने असे जे विशेष गरजा असणारे मुलं बनवलेले आहेत त्यांच्यावर काय होत असेल, त्यांच्या मनाला काय वाटत असेल. त्यासाठी आपण एक 2 मिनिटाचा एक खेळ खेळणार आहोत आणि हा आपण इथे थांबणार आहोत. उभं राहायचं सगळ्यांनी. ते शांतपणे उभे राहा. आता सगळ्यांनी काय करा, आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवा बरं. तू शांत बस, मी आहे. ओके. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद करा. पहिले जे विजय आणि तू डोळे उघडा. तुम्ही दोघं जण पुढचे. तुझा हात दे. तुझा हात दे. डोळे बंद. आणि फक्त समोरचा खांदा जसा जाईल तसं त्याच्या मागे जायचं आहे. डोळे मात्र उघडायचे नाही. मी घेऊन जातोय बरोबर सगळ्यांना. सगळ्यांनी बरोबर चाला. डोळे बंद. डोळे बंद. डोळे बंद. डोळे बंद. जोरात. उभं राहायचं आहे. डोळे बंद. डोळे बंद. डोळे बंद. बस. आता डोळे उघडा. मला एक सांगा, तुमचे डोळे बंद होते, तुम्हाला काय जाणवलं? काय वाटलं विजय तुला? काय वाटत होती तुला? एक मिनिट, आपण मुलांना विचारू, मग तुम्हाला विचारतो. प्रत्येक वेळेस म्हणजे आपला पाऊल कुठे पडेल असं वाटत होतं. घाबरत होते. पडून जाईल असं पडून जाईल असं वाटत होतं. भीती वाटत होती. कुठे नवीन ठिकाणी नेताय असं वाटत. कुठे नेतायत मला, सोडून देतील का काय? मला असं वाटलं की उंदराची जादूगर आणि उंदराची गोष्ट आहे ना, हा. उंदरांना घेऊन जातो ना, तसं आम्हाला तुम्ही कुठे घेऊन. व्हेरी गुड. तुला काय वाटलं? सर मला ना असं वाटायचं मी कुठंतरी ठोकली जाईल. ठोकली जाईल. तुला? मला तेच की मी काहीतरी आडवं येईल आणि मी पडेल. पडेल. तुला? मला वाटलं मी घरापासून खूप लांब चालले गेले. व्हेरी गुड. तुला? मला पडायची भीती वाटते. तुला? पडली तर मी पडले. ही पडली तर मी पडेल. हा, व्हेरी गुड. माझा जीव घाबरत होता. जीव घाबरत होता. मला जीव घाबरत होते व्यवस्थित चालते की नाही चालते. व्हेरी गुड. जागेवर या. तुमच्या जागेवर बसा पटकन. आता मला एक सांगा, तुम्हाला डोळे बंद करून मी चालवलं, तुम्हाला भीती वाटली? समोरचा मला कुठे नेईल ती भीती वाटली? मी पडून जाईल? मग मला एक सांगा, इतके सुंदर जर डोळे दिलेले आहेत आपल्याला, त्या डोळ्यांचा वापर करून जर आपण हे सुंदर जग बघू शकतो, मग ह्या डोळ्यांना आपण जास्त स्क्रीन टाईम वाढवून खराब करायचा का? मग जास्त स्क्रीन टाईम जर आपण घेतला, तो जर वाढवला, जास्त मोबाईल बघितला, जास्त टी व्ही बघितली, जास्त गेम खेळला, जास्त व्हिडिओ गेम खेळला, बसून जर तुम्ही जास्तीत जास्त टी व्ही पाहिला, तर त्याच्याने काय होईल? तुमचं डोळे, आणि त्यानंतर तुम्हाला ही सृष्टी दिसणार. मग तुम्हाला वाटतं का मला दिसायला नको काही? मग स्क्रीन टाईम वाढवणार का कमी करणार? व्हेरी गुड. बघा आदरणीय प्रवीण माळी सरांनी आपला जो पाठ सादर केला खूप सुंदर पाठ होता आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होते. म्हणजे सरांनी कायम त्यातलं नाविन्य जपण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कुठे बोर नाही होते मुलांना. तुम्ही सगळे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सहभागी होतात लागले राहते. असं नाही झालं की काहीतरी एक मुलगा काहीतरी दुसरंच करतोय पाठामध्ये किंवा एक मुलगा काहीतरी लक्ष देत नाही, असं काही झालं नाही. तुम्ही जरी गप्पा मारल्या एकमेकांशी तरी पण त्या काहीतरी त्याच्याशी संबंधितच होत्या. त्यानंतर सरांनी शैक्षणिक साहित्य जे पाठ्यपुस्तकाला लागतं ते खूप छान वापरलं. स्वतःच्या त्यांच्याकडे चित्रकला चांगली असल्यामुळे ते अतिशय उत्तम असं वापरलं गेलं. नंतर त्यांनी तुमच्याकडनं खूप छान प्रकारे उत्तम
उत्तरं पण काढली. तसेच जोड्या अगदी पटकन तयार झाले याच्यामध्ये त्याप्रमाणे सांगितले. त्याचप्रमाणे थोडंसं काय झालं की पाठाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा पुढे मागे झाल्या की ह्या पाठामध्ये 2दा गट करायचे होते. बरोबर. पहिल्यांदा पण करायचे होते. तुम्हाला जेव्हा स्क्रीन टाईमचा विषय देऊन त्यावर चर्चा होती. सरांनी जे स्क्रीन टाईमचा विषय स्पष्ट केला त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर चर्चा करायची होती. 2 थोडी चर्चा करून 2चे गट करून नंतर ह्या गटांना पुन्हा 4 गटांमध्ये विभागायचं होतं. ती थोडीशी पायरी पुढे मागे झाली. आणि त्या गटांचं नंतर सादरीकरण इथे होणं अपेक्षित होतं. तर काय झालं की सरांनी गटामध्ये उत्तरं तुमच्याकडनं घेतली. ते पण बरोबर होतं, परंतु याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की प्रत्येक गटाने पुढे येऊन सादरीकरण करायचं. दुसरी गोष्ट पाठाचं वाचन मनात करायचं होतं विद्यार्थ्यांनी. ते आपण कधी वाचन घ्यायचं नव्हतं, तर ते मनात करायचं होतं. 4 विद्यार्थ्यांनी मनात वाचन करून एकमेकांशी चर्चा करून त्याचं निरीक्षण सरांनी करायचं होतं आणि मग ते त्या गटाचं सादरीकरण या ठिकाणी होणार होतं. बाकी मुलांना पुरेसा अवधी दिला गेला. त्यांना तरी प्रश्न भरपूर विचारले गेले सरांच्या इथून. त्याचप्रमाणे सरांनी बरेच फायदे तोटे पण सांगितले आणि सगळ्यात मला आवडला शेवटचा खेळ. तो अतिशय नाविन्यपूर्ण होता की त्याच्यातून खरोखर मुलांना कळेल की डोळ्यांचा उपयोग आपल्याला किती महत्त्वाचा आहे. हे अगदी साध्या अशा सोप्या पद्धतीने सरांनी आपल्याला दाखवून दिलं. ओव्हरऑल जे सरांच्या इमेजप्रमाणे सरांचा पाठ खूप सुंदर असा झाला. खूप आभार. नाविन्यपूर्ण आणि अनुरूप होता ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याचशा शिक्षक प्रयत्न करतात नाविन्यपूर्ण, तर ते लिंक होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशी अनुरूप असणं पाहिजे. प्रस्तावनेला घेत असं म्हणलं, प्रस्तावनेला पण शिक्षक खेळ घेतात, त्याची जोड खूप महत्त्वाची असते. हे स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम आणि त्याच्यामुळे काय अडचणी येऊ शकतात जर स्क्रीन टाईम आपण कमी नाही केला तर त्याची अनुभूती या खेळामधून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने येऊ शकते. विचार विद्यार्थी होऊ शकतात, करू शकतात की आपण कधी करणार या चांगल्या गोष्टीबद्दल दोन सुधारणा मला वाटतं. थोडं बेसिक शब्दाचा संकेताचा जास्त वापर झाला असा. कसला? 5 वेळा शब्दाचा संकेताचा वापर. ॲक्च्युली प्रत्येक वेळी शांत संकेताची गरज नव्हती, वर्ग नियमाची आठवण करून द्यायची गरज होती. तो शांत रिपीट झाला, ते एक आपल्याला सुधारता येईल. ज्या वेळेस विद्यार्थी लक्ष देत नाही, कोणीतरी बोलत नाही तर ऐकत नाही त्यांच्यामध्ये बोलतात, त्यावेळेस तुम्ही शांतता संकेत देत असतात. त्याच्यावेळी शांतता संकेत न देता वर्गनियमांची आठवण करून आणि जास्त वेळा शांतता संकेत देण्याची पण गरज नाही पडली पाहिजे. हा एक शांतता संकेत जोडी, जसं मॅडमने सांगितलं सुरुवातीला जोडी होती. एकाच उपक्रमामध्ये 2 सहयोग दिले असतात. सुरुवातीला जोडी आणि नंतर गट होत्या. गटामध्ये फक्त आता 12 विद्यार्थी होते. आपल्याला स्टँडर्ड अंक 4 लक्षात ठेवायचे, तर नंतर 3 झाला. 4 3 गट झाले. पुन्हा अपेक्षित होतं 3 ते 4. बाकीच्या खूप चांगली तयारी नक्कीच केलेली आहे. तुमची भाषा पण विद्यार्थ्यांना ओके सर.